तुमच्या स्पर्धेपेक्षा आमची स्पर्धा जोरात चालू आहे. खाली गेले मोबाईल कोणी महापौर आणि उपमहापौर आज ऐतिहासिकरित्याने परभणी महानगरपालिकेवर आमची सत्ता स्थापन झालेली आहे. गेल्या 8 दिवसापासून तुम्हाला माहिती प्रत्येक ठिकाणी बॅनर न्यूज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये झालेली आहे. अनेक कारणं असतील, त्यामध्ये बऱ्याच लोकांचं पोट दुखत होतं की मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तुम्ही कसं काय महापौर केलं. अरे मुस्लिम समाजाचे लोक काही देशात राहत नाहीत का? काही मतदान करत नाहीत का? संविधानिक अधिकार त्यांना नाही का? आणि तुम्ही केलं तर ठीक आणि आम्ही केलं तर वाईट का? म्हणून आमच्या इथे एक उच्च शिक्षित चेहरा M.Com झालेला आहे, M.Tech झालेला आहे आणि कित्येक वर्षापासून शिवसेनेशी जुडलेला हा व्यक्ती आहे. म्हणून सय्यद इक्बाल असेल किंवा आमचे गणेश देशमुख असतील, दोन्ही युवा चेहरा देण्याचं काम आम्ही या निमित्त या महानगरपालिकेत केलेलं आहे. म्हणून जरी कोणाचं पोट दुखत असलं तरी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम शिवसेनेनं आजपर्यंत केलेलं आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम मिनिस्टर झालेले आहेत आपल्या इथे. साबीर शेख म्हणून क्रीडा मंत्री झालेले आहेत. आणि जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत ते आमच्याबरोबर आहेत. जे राष्ट्रावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत ते शिवसेनेबरोबर आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उबाटा गटातून करण्यात येणार आहे. मागील काही काळामध्ये राज्यातले जे सत्ताधारी आहेत त्यांचा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. तुमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी निधी दिला नाही. त्याचं उदाहरण जर बघितलं तर आपण नाट्यगृहाचं आहे. कशा पद्धतीने आता महापालिकेसाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रयत्न करणार आहात? अनेक अडचणी असतील. तुम्ही पाहिलं असेल की महापालिका आता डेफिसिटमध्ये आहे. जवळपास 4 कोटी रुपये मायनसमध्ये महानगरपालिका आहे. पण आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहेत. ज्या काही मागच्या सरकारमध्ये काही चुका झाल्या असतील ते निश्चित सुधारल्या जातील. महानगरपालिकेचं इन्कम स्त्रोत आम्ही वाढवू. आणि जरी सरकार त्यांचं असलं तरी शेवटी जनता ही महाराष्ट्रातली आहे. आम्ही त्यांच्याकडे जाऊ. शेवटी आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा संदेश परभणीकरात जनतेने दिलेला आहे. तुम्ही निमूटपणे ऐका आणि विरोधी पक्षाचं व्यवस्थित कामकाज करा. पण ते सुद्धा न करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत कुठं ना कुठं आमच्यामध्ये फाटाफूट पडतीये का, कुठं कोण हाताला लागतंय का, अशा प्रकारचं त्यांची काय रणनीती होती. पण ते साफ त्याच्यामध्ये फेल झालेले आहेत. आता त्या गोष्टीत मला इतिहासात जायचं नाही. समोर आम्हाला सर्वांना घेऊन, विरोधी पक्षाला घेऊन सुद्धा महानगरपालिका अतिशय स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि एक ज्याला देशामध्ये टॉपची महानगरपालिका करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शहरातील कचऱ्याची समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे. सगळ्यात अगोदर आम्ही कचऱ्यावर आमचं लक्ष आहे, त्याच्यावर आम्ही लक्ष घालणार आणि सगळे वार्ड आम्ही नीट अँड क्लीन करणार. ते बी आम्ही आमची आता चालू झालेले कामं या महापालिकामध्ये येण्या अगोदर आम्ही काम सुरू केलेले. सगळ्या ASIला बोललो की जे आता येणारी शिवजयंती आहे त्यामध्ये आम्हाला सगळं सिटी नीट अँड क्लीन पाहिजे. कुठल्या विकास कामांना प्राधान्य देणार? जे महानगरपालिकेमधले जे आहे ना, लहानपासून ते वृद्ध लोकांना जे मूलभूत सुविधा महानगरपालिकेपासून आहे ते सगळ्याला देण्याचा प्रयत्न करेन. फाईल येतील त्याच्यावर कारण आता ते आपल्या त्यांना बोललेलं त्यांच्या महापालिकावर त्यांचे जे पैसे पेंडिंग आहे ते आम्ही त्याला व्यवस्थित बोलून त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आम्ही काम स्टार्ट करणार आहोत. शिवसेनेनं मुस्लिम महापौर बसवला म्हणून राज्यभर विरोध होत आहे. आता सोडून द्या ना. नाही, ते विरोधाला आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही. आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ. शहरामध्ये अनेक स्लम एरिया आहेत, यामध्ये रस्ते नाले याची भयंकर परिस्थिती बिकट आहे. आम्हाला सगळ्यात जे काम रखडलेले, मी अगोदरच म्हटलं, जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार. परभणीच्या धुळीसाठी काय म्हणले? परभणीतील धूळ ते मुख्य आहे ना ते मुद्दा.
परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वारंवार थकतो आणि त्यामुळे नेहमी त्यांचे संपावर जातात. यावर काय ठोस कोणी एक म्हटलं तर सांगता येतं. कोणी एक विचार मी सर्वात मोठा ओके. तर नगरसेवक या पदावर काम करताना ज्या गोष्टीचा अनुभव या ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आले तर त्या गोष्टीची कुठेतरी पूर्तता आपल्या उपमहापौरपदी ज्यावेळेस आज जे चार्ज घेतला आहे तर त्यानिमित्ताने खरंच सांगतो की नगरसेवक काय काम करतो आणि काय काम करू शकतो हे उपमहापौरपद भेटल्यानंतरच मी आता तुम्हाला या विकास आराखड्याशी जुळवून दाखवेल. शहरातील कचरा समस्या तीव्र आहे. महापौरांनी जरी आश्वासन दिलं असेल निवडणुकाच्या झाल्याच्या नंतर तरी अद्याप त्यात काही चेंज झालेलं दिसत नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा जाळला जातो. बरोबर. त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच हा कचरा जाळला जातो. आता काय व्हिडिओ बनवणारे असतात त्याला कोणी काय विरोध करू शकत नाही. पण एक सांगतो की कचरा गाड्याचा जो प्रश्न जो आहे प्रलंबित तो महानगरपालिकेच्या मार्फतच आम्ही आता ज्यावेळेस आता पद घेतलं तर आम्ही तुम्हाला 100% एक ते 2 दिवसामध्ये परभणी शहरातील जेवढा बी कचरा आहे तो संकलन करू आणि त्याची कुठे आम्ही ज्या डम्पिंग ग्राउंडवर तिथं विल्हेवाट लावण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. आणि प्रथमतः आम्ही ज्यावेळेस महापौर असेल किंवा उपमहापौर असेल तर 100% परभणीला स्वच्छता करण्याच्या प्रयत्नावर आम्ही भर देणार.